नमस्कार दर्शको, आपण पाहतात आपले बदलापूर आणि आज आपण आलोय उल्हासनगरला। जसे आपल्याला माहिती महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडतायत आणि जसे पक्षाचे उमेदवार असतात तसे अपक्षही काही उमेदवार असतात जे लढत असतात आणि आज आपल्या सोबत अपक्ष जे उमेदवार आहेत त्यांचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। तर दादा सर्वप्रथम तुम्ही तुमची ओळख करून द्या। मी संदीप दिनकर गायकवाड, शिवसेना उपशहर प्रमुख आहे। परंतु पक्षाच्या कार्यकर्त्यावर अन्याय केल्यामुळं पक्षाचं आणि स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी माझी पत्नी श्रीमती मानसी संदीप गायकवाड यांना अपक्ष म्हणून उमेदवारी दिलेली आहे। टोपली या चिन्हावर 18 प्रभाग मधून त्या लढवत आहेत। माझी आपल्या माध्यमातून सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की आपल्याला बाबासाहेबांनी लिहिलेली लोकशाही वाचवायची आहे की इकडचे जे स्वतः स्थापन केलेले जे नेते आहेत त्यांची घराणेशाही चालवायची आहे। आपल्याला पैसा पाहिजे आहे की विकास पाहिजे या गोष्टीचा विचार करून लोकांनी मतदान करावं आणि अपक्ष उमेदवार मानसी गायकवाड यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं। दादा एकंदरीतच काय वाटतं तुम्हाला की पक्षाचं ताकद एक वेगळी असते आणि पक्ष सोडून जेव्हा आपण अपक्ष लढतो तर आपली थोडीशी ताकद कमी होते, तर तुम्ही कोणत्या ताकदीने सामोरं जाताय? निश्चितच पक्षाची ताकद असते, परंतु एक समीकरण असतं, पक्षाचे कार्यकर्ते आणि कार्यकर्त्यांमुळे पक्ष। जसं कार्यकर्ते पक्षाला डोक्यावर घेऊन मजबूत करतात तसंच पक्ष सुद्धा कार्यकर्त्यांना मोठा करतो। परंतु पक्षासाठी इथं गेल्या मागील 45 वर्षापासून शिवसेना नसताना आम्ही शिवसेनेचं इथं कार्य केलं, परंतु आमच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याला ज्यांनी पक्षासाठी 16 केसेस घेतल्या अशा कार्यकर्त्यांना डावलण्यात आलं आणि 4च्या 4 तिकीट ही मित्र पक्षांना देण्यात आली। त्यामुळं जिथं शिवसेनेचं आम्ही काम करत होतो तिथं शिवसेनेचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला, म्हणून शिवसेनेचं अस्तित्व टिकवण्यासाठी आम्ही बंडखोरी केली आणि शिवसेनाचे बंडखोर म्हणून आम्ही आज निवडणूक लढवत आहोत। ते सगळीकडे बोललं जातं की बंडखोर ज्यांना तिकीट मिळत नाही आणि ते अपक्ष लढतात त्यांना बंडखोर बोललं जातं, पण जे दुसऱ्या पक्षातले येतात आपल्याशी मैत्री करतात इलेक्शनसाठी आणि त्यांना उमेदवारी दिली जाते, तर नक्की बंडखोर पक्ष झालं बंडखोर की जे पक्षाचं काम करून अजून अपक्ष लढण्याचं अजून पक्ष वाढवण्याचं काम करतात ते बंडखोर? नक्की बंडखोर तुम्ही कोणाला बोलता? बंडखोर नाही, ते आयाराम गयाराम जे समजी साधू लोक आहेत ना, ते आपले स्वार्थ साधण्यासाठी पक्ष बदलतात, पेडउकुड्या घेतात। पण हे पक्षाला भान असलं पाहिजे की जे लोक कार्यकर्ते सातत्याने आपल्या पक्षाचा झेंडा, आपल्या पक्षाचं नाव, आपल्या पक्षाच्या नेत्याला मोठं करतात, त्याच्यावर अन्याय झाला नाही पाहिजे। माझं दुर्दैव आहे की माझ्या पक्षाने माझ्यावर अन्याय केला, परंतु मी आजही माझ्या पक्षाशी प्रामाणिक आहे म्हणून मी अपक्ष आहे। मीही बेडुकुडी घेतली असती आपल्या स्वार्थासाठी, परंतु मी पक्षासाठी काम करत होतो, आहे आणि करणार। तुमच्या प्रभागातल्या जे मतदार राजा आहे त्यांना काय आव्हान करणार? हेच की प्रामाणिक, सुशिक्षित आणि नवीन चेहऱ्याला संधी द्या। नगरसेवक पद हे कोणाच्या मालकीचं नसून, घराणेशाहीचं नसून, हे बाबासाहेबांनी दिलेल्या लोकशाहीचं प्रतीक म्हणून आहे। आपल्या समाजातून आपलं प्रतिनिधित्व महानगरपालिकेच्या हाऊसमध्ये जो चांगल्या पद्धतीने करू शकेल अशा व्यक्तीला निवडून महानगरपालिकेत पाठवा। आणि जर समजा निवडून आलेस तर मग परत इच्छा आहे का कुठल्या पक्षात जाण्याची की तुमच्याच पक्षात जाण्याची? तो नंतरचा निर्णय राहील, पण आता आम्ही शिवसैनिक आहोत आणि शिवसेनेतच राहण्याचा मानस आहे। आणि समजा निवडून आलेच तुम्ही तर तुमच्या प्रभागातले कामं कशा प्रकारे होणार? आमच्या प्रभागामध्ये असंख्य समस्या आहेत। सगळ्यात पहिले इथे जे मुलं आहेत जे मोबाईल आणि गांजाच्या व्यसनामध्ये अडकले त्यांना त्यातून प्रबोधन करून बाहेर काढायचं आहे। बेरोजगारांना कामाच्या संध्या उपलब्ध करून द्यायच्या आहेत। प्रभागामध्ये सुरक्षतेचा विषय आहे, ज्यांना काम नाही ते नशेच्या आहारी जाऊन गुन्हेगारी वृत्तीकडे वळालेले आहेत, त्या लोकांचं प्रबोधन करून त्यांना मुख्य प्रवाहात आणायला पाहिजे। खेळाडूंना प्रोत्साहन दिलं पाहिजे। इथं सीसीटीव्ही वगैरे बसून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, त्यांना प्रशिक्षित करून महिलांना सुद्धा कामधंदा देणं हा महत्वाचा विषय आहे। नाले गटार वगैरे वारंवार त्याच तुटतात, त्यांनाच बनवलं जातं, परंतु स्थायी रूपाने मजबूतीने ते काम केलं तर जे वर्षानुवर्ष टिकल असे कामधंदे बांधकाम इथं करून दाखवायचे आणि शासन प्रशासनाचा निधी आणून मोठे प्रकल्प या प्रभागात राबवले पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्नशील असू। नक्कीच, धन्यवाद दादा। आपल्यासोबत होते पक्ष उमेदवार जे उभे त्यांचे प्रतिनिधी आपल्यासोबत होते। तुम्ही पूर्णपणे विचार करून आणि चांगल्या मतदारालाच तुम्ही मतदान करा आणि जे काय तुमच्या प्रभागातले प्रश्न आहे ते नक्कीच सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा आणि जे आपला अधिकार आहे, जो आपला निवडणुकीचा अधिकार आहे, वोटिंगचा अधिकार आहे, तो नक्की बजवा आणि चांगला उमेदवार तुम्ही निवडून द्या। पाहत राहा आपले बदलापूर। धन्यवाद।